नगरविकास खात्याच्या माध्यमातून निधी हा मी माझ्या प्रभागासाठी वापरलेला आहे आणि त्यातनं वार्डाचा विकास करण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून केलेला आहे. 20 वर्षामध्ये मला एक सांगायला अभिमान वाटेल, माझी म्हणजे तुम्हाला ज्याचं हे सांगाल त्याचं की मी 20 वर्षामध्ये एक विटेचा ठेका घेतलेला नाही, एक वीट कुठे पुरवायची 20 वर्षामध्ये मला ते कामधंदा जमत नाही. माझ्या प्रभागातलं काम कोणीही घ्या, क्वालिटीचं करा, हाच विषय असतो. या माध्यमातून मी काम करत असतो. तुमच्या प्रभागातला एक व्हिडिओ व्हायरल होतोय, त्या व्हिडिओमध्ये एक महिला तुम्हाला विकास कामांवरून जाब विचारताना दिसते. थोडी आपण पाहिलं असेल की त्या जिथं विचारते आहे तिथं स्पर्धी उमेदवाराचं घर आहे, त्याच्याच तो त्या इमारतीमध्येच तिथं भाड्याने राहतो. आता तिथं रोड झालेला आहे, तिथं गटारी झालेल्या आहेत, मागचे रोड 2 कॉन्क्रिटीकरण झाले दीक्षितवाडीमध्ये. आपण जर पाहिलं असेल, जर जळगाव शहरामध्ये आमचा हा भाग मध्यभागी आहे. या शहराच्या मध्यभागी भाग असल्यावर सुद्धा आम्ही पूर्ण प्रभागाचा विकास करण्याच्या दृष्टीने पूर्ण DPTCच्या माध्यमातून असेल, माननीय आमदार साहेब असतील, माननीय मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे साहेब असतील, यांच्या नगरविकास खात्याच्या माध्यमातून निधी हा मी माझ्या प्रभागासाठी वापरलेला आहे आणि त्यातनं वार्डाचा विकास करण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून केलेला आहे. 100% काम होईलच हेही अशी गॅरंटी नसते. चुकून कोणतं काम राहिलं असेल, परंतु या महिलेबाबत बोललं हे फक्त रोजंदारीवर आणलेली लेडीज आहे, तिच्यावरती मला काहीच बोलायचं नाही. त्या ताईचा राग का होता तिने समक्ष येऊन सांगावं. ते तुमच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या घर असलेला परिसर आहे, मग कुठेतरी विरोधकांनी तुम्हाला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे? नक्कीच हे बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. मी 20 वर्षापासून या प्रभागाचा नगरसेवक म्हणून काम करतो आहे आणि नक्कीच 20 वर्षामध्ये मला एक सांगायला अभिमान वाटेल, माझी म्हणजे तुम्हाला ज्याचं हे सांगाल त्याचं की मी 20 वर्षामध्ये एक विटेचा ठेका घेतलेला नाही, एक वीट कुठे पुरवायची 20 वर्षामध्ये मला ते कामधंदा जमत नाही. माझ्या प्रभागातलं काम कोणीही घ्या, क्वालिटीचं करा, हाच विषय असतो. या माध्यमातून मी काम करत असतो. 98 पासून तर आजपर्यंत मी सिनेट मेंबर आहे विद्यापीठामध्ये, मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर राहून चुकलेलो आहे. विद्यार्थी हिताचे मोठे निर्णय या माध्यमातून आजपर्यंत घेतलेले आहेत. उलट आता मागील काळामध्ये कोरोनाच्या काळापासून तर आज 10 कोटीचा परीक्षेचा खर्च माझ्या गोपनीयच्या नावाखाली होत असलेला खर्च माझ्या लक्षात आल्यानंतर मी त्यासाठी ठिय्या आंदोलन केलं आणि कुलगुरू साहेबांना त्याची चौकशी लावल्यानंतर ते 1.5 कोटीवर आणलं. असा मी याच्यातला कार्यकर्ता आहे. मी लढणारा शिवसैनिक आहे, घाबरणारा शिवसैनिक नाही. या साऱ्या विषयासंदर्भात कुठेतरी तुमचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न विरोधकांचा आहे का? हो, नक्कीच विरोधकांचा असेल, आमच्या कोणाचा अजून असू शकतो का याचाही तपास करावा लागेल. कारण की काही वेळेस आपल्यातले काही लोकांना ते सहन होत नसेल अशी शक्यता असू शकते आणि विरोधकांना तर वाटतं. कारण की शेवटी आपण पाहिलं असेल या प्रभागात काम केलं आहे म्हणून माझ्यासमोर उमेदवार नाही अशी परिस्थिती. तो एक अपक्ष आहे आणि एक जो दुसरा आहे त्याचं नाव कुठे आहे हे समजत नाही आहे. नेमकं त्या महिलेचं म्हणणं काय होतं, काय विषय त्या ठिकाणी झाला होता? विषय त्या महिलेशी काहीच नाही. आम्ही आमचा प्रचार रॅली तिथून येत होती. त्या महिलेला ती घोषणा जोरजोरात देत होती. व्हिडिओ कॅमेरा समोरून काढला तर तिचे जीवावर आली आणि मग तिने तिच्यावर वेगळं काहीतरी आपण करावं आणि ते ठरवून त्या ज्या प्रतिस्पर्धी उमेदवारासोबतची ती रोजंदारीवरची महिला आहे आणि तिने 5 वर्षापूर्वी माझाच प्रचार केला आहे तिने, हे तुम्हाला मी सांगतो. वार्डामधलीच आहे का ती? या आधी वार्डात राहत होती, आता वार्डातली नाही, ती बाहेर कुठे मिरून की खेडीला कुठेतरी राहते.